मंडळी, चोरीच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील, पण ही घटना जरा वेगळीच आहे आणि यामागचा चोरटाही थोडा हटके आहे। या पठ्ठ्यानं चक्क घरामध्ये घुसून काही कॅमेऱ्यांची वायर कापली आणि नंतर घरामध्ये चोरी केली आहे। यावेळी तो घर फोडून लाखो रुपयांचे दागिने घेऊन पसार झालाय। पण हा चोरटा एवढ्यावरच थांबला नाही, त्याने चक्क बाहेर पार्क केलेल्या ट्रकच्या बॅटरीचीही चोरी केली आहे। त्यामुळे परिसरामध्ये या घटनेनं एकच खळबळ उडालेली आहे। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून पोलिसांना गस्त वाढवण्याची मागणी केली जाते। हा व्हिडिओ पाहून तुम्हाला एखाद्या चित्रपटातला थरारक सीन आठवला असेल, नाही का? पण हे काही चित्रपटाचं दृश्य नाहीये, तर ही कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यातील पोलिबिट्टा येथील भीषण सत्य घटना आहे। या घटनेमध्ये एका जंगली हत्तीनं कॉफी इस्टेट जवळ काम करणाऱ्या अनेक मजुरांचा पाठलाग केलाय। अचानक समोर आलेल्या या गजराजाला पाहून मजुरांनी जीव वाचवण्यासाठी अक्षरशः सैरावैरा धाव घेतली। हत्तीच्या भीतीनं भयभीत झालेल्या मजुरांनी प्रसंगावधान राखत जवळच्या एका घरामध्ये शिरून आपला जीव वाचवलेला आहे। आजकाल मानवी वस्तीमध्ये वन्य प्राण्यांच्या घुसखोरीच्या घटना सर्रास ऐकायला मिळतात आणि ही त्यापैकीच एक गंभीर घटना म्हणावी लागेल। या हत्तीच्या पाठलागामुळे संपूर्ण परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। आजकालच्या धावपळीच्या स्पर्धेच्या युगामध्ये माणसाचा संयम ढळत चाललाय का? अपयश, नैराश्य, किरकोळ वाद, अगदी कोणतीही किरकोळ कारण टोकाचा निर्णय घेण्यापर्यंत पोहोचतायत का? असे प्रश्न उत्तर प्रदेशातील ही घटना पाहिल्यावरती तुम्हालाही पडेल। एक तरुण रस्त्याच्या कडेला उभा होता। तो काहीसा तणावामध्ये असल्याचं दिसत होतं। तितक्यामध्ये समोरून एक डंपर आला। तरुणानं क्षणाचाही विलंब न लावता स्वतःला ट्रक खाली झोकून दिलं। तो ट्रक खाली चिरडला गेला आणि त्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला। त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करतायत। त्यामुळे त्याचं हे टोकाचं पाऊल कशासाठी होतं, त्यांनी आत्महत्या का केली, या प्रश्नांचं उत्तर आता अनेकदा कुटुंबातील बहुतेक सर्वच सदस्य एकाच व्यवसायामध्ये असतात। बाहेरच्या व्यक्तीला द्यावे लागणारे पैसे वाचावेत, व्यवसायामध्ये विश्वासघात होऊ नये म्हणून कुटुंब एकाच व्यवसायामध्ये असतं। मात्र कुटुंब चोरीत असेल, या सहकुटुंब चोरी करणाऱ्या टोळक्याबद्दल म्हणावं लागेल। या कौटुंबिक चोरीच्या टोळीमध्ये कुटुंबातील आबालवृद्ध पुरुष आणि महिलांचा समावेश आहे। ते कुलूप असलेल्या घराचा शोध घ्यायचे आणि चोरी करून पसार व्हायचे। मात्र आता ते तुरुंगातही एकत्रच राहणार असं दिसतंय, कारण त्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळलेल्या आहेत।